हाय हॅलो नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली. शेवटी आजचा तो दिवस आला ज्याची आम्ही पूर्ण महिनाभर प्रॅक्टिस करत होतो आणि खूप प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर आजचा तो दिवस आलेला आहे. खूप नर्वसनेससुद्धा वाटतं आहे कारण की पहिल्यांदा आम्ही अशा ठिकाणी कुठेतरी परफॉर्मन्स करायला जाणार आहे. कारण की आमच्या मॅडमनी सांगितले की आपण सगळा लेडीज ग्रुप आहे म्हणून तिकडे जाऊया करून, कारण की ते खास महिलांसाठीच प्रोग्राम अरेंज केलेला होता. आणि सगळ्याच लेडीज असतात, कोणी जॉब करतं, कोणी हाऊसवाईफ असतं, त्यांच्यासाठी खूप सुंदर असं आहे. तर तेवढ्यासाठी आम्ही सगळेजण तिकडे जाणार होतो परफॉर्मन्स करायला. आणि खूप छान वाटत होतं की काहीतरी एक असं सगळ्यांसाठी वेगळं असतं. सगळ्या लेडीज मिळून सनी परफॉर्मन्स करायला जाणार तिकडे. तेवढ्यासाठी आम्ही सकाळी लवकरच आलो क्लासमध्ये, कारण की आम्हाला जरा लवकरचाच टाईम दिलेला होता तिकडे. म्हणून आम्ही सकाळी 7:30 पावणे 8लाच क्लासमध्ये येऊन आम्ही एकमेकाची तयारी करायला सुरुवात केली. आमची थीम होती महाभारतची, म्हणूनच आम्हाला खूप सुंदर असं तयार व्हायचं होतं. फर्स्ट टाईम आम्ही मेल कॅरेक्टर असं करणार होतो. तर आम्ही असा मेकअप वगैरे करून सगळ्यांनी आम्ही निघालो. तिकडे गेल्यावरती अर्धावट मेकअप म्हणजे केला आणि तिकडे गेल्यावरती थोडाफार फायनली केला, कारण की पूर्ण मेकअप खराब नको व्हायला म्हणून. फर्स्ट टाईम असा मेकअप केलेला होता. फार वेगळं वाटत होतं. माझं कॅरेक्टर होतं भीमचं. फार वेगळंच वाटत होतं. तर असे आम्ही सगळेजणं खूप सुंदर असे तयार झालो. 5 पांडव, शकुनी, दुशासन, दुर्योधन, त्यात आमचा क्यूटसा कृष्णा आणि खूप असे सुंदर सगळेजण तयार झालो. पण तिकडे गेल्यावरती बघितलं तर आमच्यापेक्षाही म्हणजे खूप अशा आपल्या आजीच्या, आईच्या वयाच्या महिला खूप सुंदर असं नृत्य करत होते आणि किती आवड आहे त्यांच्यामध्ये हेही आपल्याला दिसून आलं. तर त्यांना बघून खूप एनर्जी वाटली की आपणही करू शकतो. त्याच्यानंतर फायनली आमचा परफॉर्मन्स आला. सॉरी, मी गाणं अरेंज करत नाही ह्याच्यामध्ये, कारण की मला कॉपीराईट लागेल म्हणून. तर मी फक्त व्हिडिओज टाकते आहे थोडासा. मी याच्यानंतर पूर्ण व्हिडिओ नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्की टाकणार आहे. तर माझा थोडासा हा व्हिडिओ मी एडिट करून टाकलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. पण तिकडे गेल्यावरती आमचा परफॉर्मन्स खूप सुंदर झाला आणि खूप छान वाटलं सगळ्यांना बघून. ॲक्च्युली आमची थीम इतकी सुंदर होती महाभारतची. त्याच्यामध्ये आम्ही चौपट खेळतानाही दाखवलं. चौपट खेळल्यानंतर द्रौपदी चीरहरण दाखवलं. तर तो जो कॉन्सेप्ट होता खूपच सुंदर वाटला सगळ्यांना आणि खूप अतिशय भावूक होता तो क्षण. त्यामुळे सगळ्यांना खूप आवडला हा कॉन्सेप्ट. आणि ह्याचं फळ म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही सगळंच काही दाखवलेलं होतं. म्हणजे चीरहरणनंतर कृष्णभक्ती, तेही सगळं आम्ही त्याच्यामध्ये अरेंज करून दाखवलेलं, म्हणून सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि नंतर मनामध्ये एक भीती होती की आपल्याला काही एवढं आपण मेहनत केलेली आहे त्याचं फळ मिळणार की नाही. पण फायनली आम्हाला ह्याचं फळ मिळालं आणि आमचा 3rd नंबर आला. म्हणजेच आम्हाला खूप आनंद झाला की आम्ही फर्स्ट टाईम अशा ठिकाणी परफॉर्म करायला गेलो आणि आम्हाला त्याचं फळही मिळालं. नेक्स्ट टाईम आम्हाला अजून उत्साह येईल आणि आम्ही खूप अशा चांगल्या रीतीने अजून परफॉर्मन्स करू. जी मनामध्ये भीती होती तीही निघून गेली आणि परफॉर्मन्सही अतिशय सुंदर झाला. थोड्याफार कधी मिस्टेक होतात, कारण की आपण अशा ठिकाणी पहिल्यांदा परफॉर्मन्स करायला जातो. तर थोडेफार काही ठिकाणी मिस्टेकही होत्या, पण त्या एवढ्या काही लाईटली होत्या. पण आम्हाला त्यांना आमचा डान्स इतका आवडला, त्यांनी आम्हाला 3rd नंबर दिला. आणि खूप छान वाटलं की पहिल्यांदा आपण गेल्यावरती काहीतरी फर्स्ट टाईम अशा ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स केल्यावरती आपला नंबर येणं. आम्हाला आता पुढच्या वेळेस अजून उत्साह आहे की अजून कधी काय असेल तर आमच्यामध्ये तेवढंच हे झालेलं आहे की आम्ही परत अशा ठिकाणी परफॉर्मन्स करू आणि अजून काहीतरी वेगळं करू. तर आमच्या मॅडमची मेहनत आणि आमच्या सगळ्या ग्रुपची मेहनत मिळून आज आम्हाला शेवटी नंबर आलेला आहे आमचा. आणि आम्ही सगळे खूप इतके सुंदर दिसत होतो त्या गेटअपमध्ये. फर्स्ट टाईम मेल कॅरेक्टर करायचा होता म्हणून. तर ह्याचा मी पूर्ण गाण्यासकटचा व्हिडिओ नंतर अपलोड करणारच आहे. तोपर्यंत मी हा व्हिडिओ विदाऊट म्युझिकचाच अपलोड करणार आहे, कारण की मला त्याच्यामध्ये फार प्रॉब्लेम होत आहेत असे व्हिडिओ एडिट करताना आणि कॉपीराईटही लागतं आहे. म्हणून थोडासा व्हिडिओ मी असा टाकलेला आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, माझा डान्स कसा वाटला आणि माझा भीमचा गेटअप कसा वाटला, जो मी फर्स्ट टाईम असा गेटअप केलेला होता, कधीच केलेला नव्हता, फर्स्ट टाईम मी असा केलेला आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा.